आपल्या फॅमिलीसोबत, मित्रांसोबत पिकनिकला जायचा बेत करताना काही ठिकाणं आपल्या डोळ्यासमोर पटकन येऊन जातात, जी मुंबई पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. आपण सुद्धा आज अशाच एका ठिकाणाला भेट द्यायला जाणार आहोत, जिथे आपल्याला भरपूर समुद्रकिनारे, मंदिरं आणि काही जलदुर्ग सुद्धा पाहायला मिळतात. पर्यटकांना नेहमीच आकर्षित करणारं आणि महाराष्ट्राचा मिनी गोवा म्हणून प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण म्हणजे आपलं अलिबाग. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मी नितेश शशिकांत पलनकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आणि हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पलनकर्स लाईफ. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत अलिबागला फिरायला. तर आम्ही आता नागावला स्टे केला आहे. अलिबागपासून जे मला वाटतं 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावरच आहे. तर 2-3 दिवस आम्ही आता इथे अलिबाग आणि आजूबाजूचा परिसर जसं मुरुड असेल वगैरे हे सगळे परिसर फिरणार आहोत आणि ते परिसर आणि ते पर्यटन स्थळ तुम्हालासुद्धा दाखवण्याचा आपण या व्हिडिओमार्फत प्रयत्न करणार आहोत. चला मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. आम्ही नागाव जवळच असलेल्या वहाळकर रिसॉर्टमध्ये थांबलो होतो. इथलं आल्हाददायक वातावरण मनाला एक वेगळी शांतता देणार आहे. उंचच उंच असलेली ती नारळाची झाडं पाहणं आणि त्या झाडांच्या छायेत क्षणभर विश्रांती घेणं यापेक्षा दुसरं सुख काय हवं एखाद्याला. त्यांनी बऱ्याच प्रकारची झाडं इथे लावलेली आहेत आणि त्या झाडांमधून असं कोंबड्यांना वगैरे फिरताना पाहिल्यावर आपण आपल्या कोकणातील गावालाच आलोय असं काही काळ आम्हाला वाटलं. थोडासा आराम करून आम्ही अलिबाग बीचवर फेरफटका मारण्यासाठी निघालो. आम्ही अलिबाग बीचवर पोचलो तेव्हा भरतीची वेळ असल्यामुळे किनाऱ्यावरती खूप पाणी आलं होतं, पण त्यातही काही जण भिजण्याचा मस्त आनंद घेत होते. आपलं अलिबाग बीच तसं आहे सुंदर, पण माणसांची वर्दळ जास्त असल्यामुळे आपण इथे मनसोक्त एन्जॉय नाही करू शकत असं कुठेतरी आम्हाला वाटलं. पण तेवढ्यातच आमचं लक्ष त्या अथांग अशा समुद्रावर ऐटीत उभ्या असलेल्या कुलाबा किल्ल्याकडे गेला. मग काय, आम्ही निघालो त्या कुलाबा किल्ल्याच्या दिशेने, महाराजांच्या त्या आठवणींना उजाळा द्यायला आणि आमच्या गड किल्ले पाहण्याच्या यादीत अजून एका किल्ल्याचं नाव जोडायला, तो म्हणजे कुलाबा किल्ला. कुलाबा किल्ल्यावर जायला तुम्हाला अलिबाग बीचवरून बोटची सुविधा आहे, ज्याची प्रत्येकी 200 रुपये तिकीट आहे. ओहोटीची वेळ असल्यास तुम्ही किल्ल्यापर्यंत चालत देखील जाऊ शकता किंवा पाणी थोडंसं कमी असल्यास तुम्ही घोडागाडीने सुद्धा किल्ल्यापर्यंत प्रवास करू शकता. आम्ही गेलो तेव्हा भरतीची वेळ असल्यामुळे आम्ही बोटने किल्ल्यापर्यंत जायला निघालो. समुद्राच्या लाटांना कापत आमचा किल्ल्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. नौकेवर मानाने फडकणारा तो आपला भगवा झेंडा आणि त्यामागे दुरूनच दिसणारा पण थाटात उभा असणारा तो कुलाबा किल्ला. खरंच हे विहंगम असं दृश्य पाहून अंगावर अक्षरशः शहारे आले. थोड्याच वेळात आम्ही किल्ल्यावर पोहोचलो. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी आपल्याला 25 रुपयाचे तिकीट काढावे लागते. कुलाबा किल्ल्याला एकूण 2 प्रवेशद्वार आहेत. एक प्रवेशद्वार ज्याचे तोंड अलिबाग शहराच्या दिशेने आहे आणि दुसरा प्रवेशद्वार पूर्वेकडील आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारांवर आपल्याला वाघ, हत्ती, मोर यासारख्या प्राण्यांचे व पक्ष्यांचे कोरीव नक्षीकाम दिसते. त्यासोबतच कमानीवर गणेशाचे शिल्प सुद्धा दिसते. अलिबाग शहराच्या दिशेने जे प्रवेशद्वार आहे ते अजूनही मजबूत अवस्थेत आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर आपल्याला भारतीय पुरातत्व विभागातर्फे लावण्यात आलेला किल्ल्याबद्दलचा माहिती फलक नजरेस पडतो. तिथून थोडंसं पुढे गेल्यावर डाव्या हाताला भवानी मातेचं मंदिर आहे. आम्ही सुद्धा भवानी मातेचं दर्शन घेऊन किल्ल्याचा पुढील परिसर पाहण्यासाठी निघालो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली असलेल्या अनेक किल्ल्यांपैकी एक हा कुलाबा किल्ला, जो भारतीय पुरातत्व विभागातर्फे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. माझ्या वाचनात आलेल्या माहितीनुसार शत्रूकडून जिंकल्यानंतर इसवी सन 1652 साली या किल्ल्याचे शिवाजी महाराजांच्या काळात नव्याने बांधकाम करण्यात आले होते. हा किल्ला समुद्र किनारपट्टीपासून अंदाजे 2 किलोमीटर अंतरावर समुद्रात आहे. या किल्ल्याची तटबंदी
ही अंदाजे 25 फूट असून या किल्ल्यावर एकूण 17 बुरुज आहेत. त्यातील काही बुरुज आजही सुस्थितीत आहेत. समुद्री आक्रमणे रोखण्यासाठी आणि शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याने इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. मराठा नौसेना प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे हे या किल्ल्याचे सेनापती, ज्यांनी या किल्ल्याला मराठा साम्राज्याचे प्रमुख आरमाराचे केंद्र बनवले होते. या किल्ल्यावरूनच ते मुंबई ते जंजिरा या समुद्र किनारपट्टीवर नियंत्रण ठेवत होते. इंग्रज आणि पोर्तुगीज यांनी या किल्ल्यावर बऱ्याचदा हल्ले केले होते, पण बहुतेक वेळेला त्यांच्या नशिबी अपयशच लागलं. पण 17व्या शतकात लागलेल्या काही मोठ्या दुर्दैवी आगींमुळे या किल्ल्याचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळेच आजही आपल्याला इथे अनेक इमारती आणि महाल मोडखळलेल्या अवस्थेत दिसतात. थोडंसं अंतर पुढे चालत गेल्यावर आपल्याला जमिनीत असलेलं एक विहीर पाहायला मिळते. कदाचित याच जागेला अंधार भाव असं बोलतात. इथे खाली जाण्यासाठी काही पायऱ्या आहेत. या पायऱ्या उतरून खाली गेल्यावर आपल्याला काळाकुट्ट अंधार पाहायला मिळतो. पण या अंधारातून सुद्धा जर आपण नीट बघितलं तर तिथे अजूनही आपल्याला पाणी दिसतं. इथून थोडं अंतर पुढे गेल्यावर आपल्याला एक भला मोठा गोडा पाण्याचा तलाव दिसतो, जे या किल्ल्याचं प्रमुख वैशिष्ट्य. विचार करा ना मित्रांनो, आजूबाजूला एवढा भला मोठा समुद्र, त्याचं ते खारट पाणी आणि किल्ल्याच्या मधोमध असलेला हा गोड्या पाण्याचा तलाव. किती आश्चर्यकारक गोष्ट आहे नाही? या तलावातील पाण्याचा उपयोग त्या काळात पिण्यासाठी केला जायचा असं इथले स्थानिक सांगतात. या किल्ल्यावर अनेक मंदिर आहेत, पण त्या मंदिरांपैकी एक प्रमुख मंदिर म्हणजे इसवी सन 1759 साली राघोजी आंग्रे यांनी बांधलेलं श्री सिद्धिविनायक मंदिर. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील गणेशाची मूर्ती ही उजव्या सोंडेची आहे. त्यासोबतच गाभाऱ्यातील दरवाजावरचं नक्षीकाम सुद्धा पाहण्याजोगं आहे. माघी गणेश जयंतीला अलिबागकर इथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मित्रांनो, सरतेशेवटी एवढंच सांगेन की आपल्या मराठा साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देणारा या किल्ल्याला आपण आयुष्यात एकदा तरी नक्कीच भेट दिली पाहिजे. किल्ला पाहून झाल्यानंतर आम्हाला जोरदार भूक लागली होती. त्यामुळे आम्ही नागावजवळील इंदिरा रेस्टॉरंटमध्ये दुपारचं भरपेट जेवण केलं. जेवणानंतर हॉटेलमध्ये थोडासा आराम करून आम्ही तिथूनच 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागाव चौपाटीवर जायला निघालो. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत नागाव बीचला. तुम्ही माझ्या मागे बघताय तो असा दूरवर पसरलेला हा नागाव बीच. खूप लांब आणि सुंदर असा बीच आहे. बघा, लांब लांबपर्यंत तुम्हाला समुद्रकिनारा दिसेल ह्या साईडला, आणि ह्या साईडला पण जर तुम्ही बघितलात तर ह्या साईडला सुद्धा लांबपर्यंत असा समुद्रकिनारा आहे. स्वच्छ समुद्रकिनारा आहे. असं घाण कचरा वगैरे असं काही तुम्हाला दिसणार नाही इथे. त्यामुळे इथे येऊन तुम्ही निवांत फॅमिलीसोबत किंवा फ्रेंड्ससोबत छान वेळ घालवू शकता. आणि ह्या साईडला तुम्ही माझ्या मागे जर बघितलात तर ह्या साईडला अलोट अशी गर्दी आहे ह्या साईडला माणसांची. इथे वॉटर स्पोर्ट्स वगैरे होतात. जर बघितलं तर मला वाटतं इथे पॅरासेलिंग आहे, जेटस्की आहे, बोट राईड वगैरे आहे. ह्या सगळ्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज इथे होतात. तर तुम्ही कधी इकडे आलात नागाव बीचला तर या ॲक्टिव्हिटीज, वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू शकतात. आता तुम्ही ह्या साईडला इथे मागे बघितलात तर ते छानपैकी सूर्यास्त होत चाललेला आहे. तर आपण आता सूर्यास्ताचा आनंद घेऊयात. मित्रांनो, कालच्या दिवसभरातल्या धावपळीमुळे आजच्या दिवसाची सुरुवात थोडी उशिराच झाली. सकाळचा नाश्ता करून आज दिवसभर कुठे फेरफटका मारायला जायचं असा विचार करत आम्ही रूममधून बाहेर पडलो. पण तेवढ्यातच आम्हाला समोरून रिसॉर्टवाले काका येताना दिसले. त्यांच्याशी गप्पा गोष्टी करताना असं समजलं की नागावरून अंदाजे 20 किलोमीटर अंतरावर कनकेश्वर महादेवाचे एक सुंदर असे मंदिर आहे. आणि त्यात योगायोग म्हणजे 26 डिसेंबर दत्त जयंती होती. आणि आमच्या लग्नाला बघता बघता
2 वर्ष पूर्ण झाले होते. आमच्यासाठी हा दिवस आनंदाचा होताच, पण त्यात सुद्धा दत्त जयंतीसारखा सुवर्ण दिवस आम्हाला लाभला, म्हणून आम्ही देवाचे खूप खूप आभार मानून निघालो कनकेश्वर मंदिराला भेट द्यायला. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत कनकेश्वर देवस्थानला, जे अलिबागला आहे आणि इथे शंकराचं देवस्थान आहे. आता आपण इकडे आलेलो आहोत. इथून पायऱ्या स्टार्ट होतात. तुम्ही जर माझ्या मागे बघितलात तर अंदाजे माझ्या मते 650 ते 700 पायऱ्या आहेत आणि 5000 फूट उंचीवरचं हे देवस्थान आहे. आणि आपण आता या पायऱ्या चढायला सुरुवात करूयात. खूप छान असं त्यांनी इथे मेंटेन ठेवलेलं आहे. सगळ्या ठिकाणी पायऱ्या वगैरे व्यवस्थित आहेत. रेलिंग वगैरे सुद्धा व्यवस्थित त्यांनी बनवलेली आहे आणि बसायला वगैरे सुद्धा असं दमल्यावर काही निवांत ठिकाणी त्यांनी जागा केलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपण थोड्या वेळापूर्वीच पायऱ्या चढायला सुरुवात केलेली. सुरुवातीला तिथे बोर्ड होता, तिथे लिहिलेलं की 650 पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत आणि जवळजवळ 5000 फूट अंतर आपल्याला चढायचं होतं. आणि आता आपण थोडं अंतर वरती चढून आलो आणि जर इथे माझ्या मागे ब्लॅक कलरचा बोर्ड तुम्हाला इथे दिसत असेल कदाचित, तर आपल्याला आता अजून 425 पायऱ्या वरती चढायच्या आहेत आणि जवळजवळ 3750 फूट अंतर आपल्याला अजून कापायचं आहे. पण हा परिसर जो आहे आजूबाजूचा, आता पायऱ्या चढत होतो तेव्हासुद्धा खूप शांत आणि प्रसन्न वाटला. आणि त्यांनी इथे मेंटेनन्ससुद्धा चांगल्या प्रकारे ठेवलेला आहे. जागोजागी बसण्याची वगैरे व्यवस्थासुद्धा त्यांनी केलेली आहे. इथे सिटिंग अरेंजमेंटसुद्धा या साईडला त्यांनी केलेली आहे. खूप शांत आणि छान वाटतं इकडे. उंच डोंगरांच्या कुशीत वसलेलं ते मंदिर आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी केलेला तो सुंदर असा मार्ग मनाला आणि शरीराला एक वेगळीच ऊर्जा देत होतं. थकत दमत निसर्गाचा आनंद घेत आम्ही आमचा प्रवास सुरू ठेवला. पुढे काही अंतर चालल्यावर आपल्याला एक पायरी दिसते. त्यास देवाची पायरी असे बोलतात. नीट निरीक्षण केल्यास आपल्याला त्या पायरीवर संपूर्ण पावलाचा ठसा दिसतो. तिथून थोडं पुढे अंतर चालत गेल्यावर आपल्याला पालेश्वर हे घुमटीवजा शिवमंदिर दिसते. शिवमंदिराचे दर्शन घेऊन आपण आपला पुढचा रस्ता चालू लागतो. थोडंसं अंतर पुढे चालल्यावर आपल्याला ब्रह्मकुंड लागतं. ब्रह्मकुंडातलं पाणी आणि त्याच्या भोवतालचा परिसर बघून एवढ्या पायऱ्या वर चढून आल्याचं आपल्याला समाधान मिळतं. खरंच खूप शांत ठिकाण आहे. ब्रह्मकुंडापासून थोडंसं अंतर पुढे चालत गेल्यावर आम्हाला दर्शन झालं ते श्री कनकेश्वर मंदिराचं. खरंच मंदिर, त्याची रचना आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर पाहून मनाला आलेली मरगळ क्षणार्धात दूर झाली. श्री कनकेश्वर हे एक प्राचीन स्वयंभू शिवस्थान आहे. या मंदिराची उंची अंदाजे 54 फूट आहे. या मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते, ज्यानुसार कनकासूर नावाच्या राक्षसाने येथे महादेवांचे उग्र तप केले होते आणि वर म्हणून त्यांच्याशी द्वंद्व करण्याची संधी मागितली. हे द्वंद्व अनिर्णित राहिले. प्रसन्न झालेल्या शंकराने कनकासूर दैत्याला उद्धार करणारा वर मागण्यास सांगितले. त्याप्रमाणे या राक्षसाने डोंगरावर शंकर आणि कनकासूर या दोघांचे वास्तव्य असावे असा वर मागितला. शंकराने राक्षसाला पालथे पडण्यास सांगितले व त्याच्या पाठीवर यज्ञ केला, ज्यात कनकासूर भस्मसात होऊन त्यास मुक्ती मिळाली व हे स्थान कनकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. मंदिराबद्दल सांगायचे झाले तर कोणाकृती छत असल्याने गर्भगृहात केलेला ओम नमः शिवायचा जप आणि घंटेचा निनाद मनात घर करून राहील असा येतो. गाभाऱ्यात स्वयंभू शिवस्वरूपाला पितळी लिंग, मुखवटा आणि फणाधारी नागाचे पितळी छत्र आहे. महादेवांचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघायला गेलो. तर मित्रांनो, आपण आता कनकेश्वर देवस्थान इथे पोचलेलो आहोत. जवळजवळ माझ्या मते 650 पायऱ्या इथे चढायला होत्या आणि जो सुरुवातीचा चढ जो आहे, जी चढाई आहे ती पण खूप उभी होती, त्यामुळे थोडी सुरुवातीला दमछाक झाली.
अंदाजे आम्हाला 1 तास लागला, एका तासाच्या आसपास आम्हाला वेळ लागला पूर्ण चढाई करायला. तुम्हाला चालताना वगैरे थकवा जाणवेल थोडाफार, पण आजूबाजूचं वातावरण आहे ना ते खूप शांत आहे आणि मनाला आनंद देणार आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा इथे एकदा नक्कीच भेट द्यावी असं मी आवर्जून तुम्हाला सांगेन. या पर्यटन स्थळांव्यतिरिक्त तुम्ही अलिबाग शहरापासून 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या रेवदंडा किल्ला आणि चौपाटीला सुद्धा भेट देऊ शकता, जे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. तिथूनच पुढे काही किलोमीटर अंतरावर बिर्ला गणेश मंदिर आहे, जिथे जाऊन आपण आपल्या लाडक्या गणरायाचं दर्शन घेऊ शकतो. या व्यतिरिक्त अलिबागमधील रेवस, मांडवा किंवा आवास बीचसुद्धा पाहण्यासारखे आहेत. चला तर मित्रांनो, तुर्तास मी तुमची रजा घेतो. तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्कीच कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, जिथे आपण मुरुड शहरातील काही पर्यटन स्थळांना भेट देणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. बाय.